नमस्कार, मी अनुपमा लाभे तुमचा सब्जेक्ट इन्कम टॅक्स घेऊन आलेली आहे। काल आपण 8 नंबरचा प्रॉब्लेम केलेला होता, आज आपण 9 नंबरचा प्रॉब्लेम करणार आहे। पीडीएफ घेऊन तयार राहा आणि पीडीएफचा प्रॉब्लेमचं तुम्ही रजिस्टरमध्ये लिहून घेतलं असेल तर खूपच चांगलं। त्याच्या खाली आपण सोल्युशन लिहायला सुरुवात करू। चला, नेहमीप्रमाणे आपलं काय काम असतं, पहिले प्रॉब्लेम आपण समजून घेतो आणि त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम लिहायला सुरुवात करतो। तर काय आपला प्रॉब्लेम नंबर 9? आपला प्रॉब्लेम नंबर 9 आहे, Mrs. Rekha submits the following particulars of her income from other sources for the year ended 31st March 2020. Family pension received from the government of Karnataka rupees 30,000. बरेच प्रॉब्लेम्स झाले आपले फॅमिली पेन्शनवर, पुन्हा सांगायची गरज नाही। नंतर रॉयल्टी रिसिव्ड फ्रॉम द पब्लिशर 50,000. शी स्पेंड 5,000 ऑन बुक्स, स्टेशनरी, टायपिंग एक्सेट्रा ड्युरिंग द इयर। याच्याबद्दल सांगायची गरज नाही, आपला ऑलरेडी हे झालेलं आहे। पुढे विनिंग फ्रॉम लॉटरीज, ब्रॅकेटमध्ये त्यांनी बघा दिलेलं आहे नेट आणि रुपीज 56,000। विनिंग फ्रॉम लॉटरीज हे आतापर्यंत आपल्या प्रॉब्लेममध्ये आलेलं नाही आहे, ते आज येतं आहे। आपण आतापर्यंत जे सिक्युरिटीज होत्या ज्याच्यावरती टॅक्स डिडक्ट केलेला होता त्याचा 10% आपण समजत होतो की टॅक्स डिडक्ट होतो, पण हे विनिंग्स फ्रॉम लॉटरी आणि विनिंग्स फ्रॉम हॉर्स रेसेस जे असतात त्याच्यामध्ये 30% डिडक्ट केल्यानंतर उरलेली रक्कम जी आहे ती आपल्याला मिळत असते। तर मग आता इथे आपल्याला लिहिलेलं आहे विनिंग फ्रॉम लॉटरीज नेट 56,000, म्हणजे आपल्या हातामध्ये जी आलेली अमाऊंट आहे ती 70% आहे। आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस कॅल्क्युलेट करायचे आपल्याला ग्रॉस म्हणजे सकल घ्यायचं असतं, आपल्याला नेट घ्यायचं नसतं, म्हणून आपल्याला इथे हे क्रॉसिंग अप करावं लागेल। नंतरचं दिलेले विनिंग फ्रॉम हॉर्स रेसेस, मी आताच तुम्हाला सांगितलं हॉर्स रेसेस आणि लॉटरीसाठी आपल्याला 30% डिडक्शन होतं, त्याच्यामुळे इथे पण आपल्याला यांनी नेट लिहिलेलं आहे, सकलीकरण करावं लागणार। नंतर इंटरेस्ट ऑन टॅक्स फ्री डिबेंचर्स ऑफ मैसूर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड लिस्टेड आहे ती रुपीज 7,200। मग आता जे 7,200 दिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला काय करावं लागणार आहे, टॅक्स फ्री डिबेंचर्स म्हणत आहे, म्हणजेच त्यांनी ऑलरेडी आपल्या याच्यातनं काय काढलेलं आहे, टॅक्स काढलेले आहे, आपल्या हातामध्ये नेट दिलेलं आहे, म्हणजे याचं पण 7,200चं आपल्याला क्रॉसिंग अप करावं लागेल। पुढे दिलं आहे इंटरेस्ट ऑन 10% टॅक्स फ्री बॉन्ड्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 10,000। गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे त्याच्यावरती मिळालेले इंटरेस्ट आहे, तुम्हाला माहिती आहे ते काय असतं, एक्झम्प्ट असतं, म्हणजे याची अमाऊंट आपल्याला घ्यायची गरज नाही। डिव्हिडंड नेट 8,000 रिसिव्ड फ्रॉम फॉरेन कंपनी, इंडियन कंपनी असतं तर एक्झम्प्ट, फॉरेन कंपनी दिलं आहे म्हणून आपल्याला त्याच्यावरती काय लावावं लागेल आहे, पूर्णपणे टॅक्स। चला, मग आता काय दिलं आहे, नथिंग हॅज बीन पेड टू द गव्हर्नमेंट आउट ऑफ द टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, म्हणून पूर्णच्या पूर्ण आपण ते याच्यामध्ये अमाऊंट दाखवत आहे। कॉम्प्युट इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस ऑफ मिसेस रेखा फॉर द असेसमेंट इयर 2020-21। चला, कळलंय। आता आपल्याला पुन्हा नेहमीप्रमाणे कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आपल्याला हेडिंग द्यायचे। प्रॉब्लेम नंबर आपला 9 आहे, आपण इथे लिहून घेऊ प्रॉब्लेम 9, ठीक आहे। आता इथे कॉम्प्युटेशन नेहमीप्रमाणे ऑफ इन्कम खालती लिहून घेते मी, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस। ब्रॅकेटमध्ये काय लिहितो आपण, फॉर द असेसमेंट इयर 2019-20। चला, प्रॉब्लेम लिहायला सुरुवात करूयात आपण। पीडीएफ आहे तुमच्या समोर आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही ते रजिस्टरमध्ये लिहिलेले आहे। सगळ्यात पहिले काय लिहिलं आहे, फॅमिली पेन्शन, आपण इथे लिहूया फॅमिली पेन्शन। किती दिली अमाऊंट त्यांनी दिलेली आपल्याला फॅमिली पेन्शन 30,000। आपले काय असतं कॅल्क्युलेशन, 1/3, 30,000च्या 1/3 किंवा 15,000, जे कमी असेल ते आपण काय करतो, डिडक्शन देतो। काय येणार, 30,000चं 1/3 येणार 10,000 किंवा 15,000, काय लहान आहे 10,000, म्हणून आपण इथे किती लिहिणार आहे, 10,000 आणि आउटर कॉलमला आपण लिहिणार 20,000। लक्षात आलेलं आहे मला वाटतं, हो, बरेच प्रॉब्लेम्स याच्यावरती झाले त्याच्यामुळे कळायला काही आता त्रास जाणार नाही। नंतर बघूया दिलेले आपल्याला रॉयल्टी किती दिली आहे, 50,000 लिहू रॉयल्टी। याच्यावरती सुद्धा त्यांनी काय दिलेलं आहे, त्यांनी काही अमाऊंट जी आहे ती स्पेंड केली आहे रॉयल्टी घेण्यासाठी, म्हणजेच पुस्तकं पब्लिश करण्यासाठी त्याला जे एक्सपेन्सेस येतात
ते आपण काय करत असतो, जी त्याला मिळालेली रॉयल्टी आहे त्याच्यातनं ती मायनस करतो. मग आता आपण त्याच्यामध्ये किती मायनस झालेले आहे, त्यांनी दिलेले 5,000. एक्सपेन्सेस किती आलेत आपल्याला ही रॉयल्टी मिळवण्यासाठी, 5,000. उरलेली अमाऊंट किती आहे, 45,000. चला पुढचं बघूया. नंतर दिलेले त्यांनी विनिंग फ्रॉम लॉटरीज. आता विनिंग फ्रॉम लॉटरीज मी आत्ताच तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम वाचून दाखवलं तेव्हा सांगितलेलं आहे की याचे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे. विनिंग फ्रॉम लॉटरी, जसं आपल्या जे सिक्युरिटीज असतात, लिस्टेड सिक्युरिटीज, टॅक्स फ्री सिक्युरिटीज, त्याच्यासाठी आपला टॅक्स जो डिडक्ट होत असतो तो 10%. म्हणजे जर 100 आपल्याला ग्रॉस म्हणजे सकल आपल्याला त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न 100 असेल तर ते 10 जे आहे ते आपलं टॅक्स मायनस करत असतात आणि आपल्या हातामध्ये 90% येत असतं. बरोबर आहे. पण जेव्हा आपण लॉटरी आणि आपण हॉर्स रेसेसचा विचार करतो तेव्हा 100 मधनं आपलं 30 काढल्या जातात, म्हणजे टॅक्स आपला 30% काढला जातो आणि उरलेले 70% आपल्या हातामध्ये येत असतं. मग जेव्हा आपल्याला लॉटरी किंवा हॉर्स रेसेसचं सकलीकरण करायचं आहे तेव्हा आपल्याला इथे 70 विचारात घ्यावं लागेल, 90 नाही. आले लक्षात. आता आपल्याला पहा विनिंग फ्रॉम लॉटरी किती दिलेली अमाऊंट, ती दिली 56,000 नेट. इथे 56,000 ही आपल्याला दिलेली आहे अमाऊंट नेट. आता आपल्याला हे 56,000चं काय करायचं, क्रॉसिंग अप करायचं. मग आपण कसं करतो, इथे आपण लिहिणार 56,000 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 70. कसं केलं पुन्हा सांगते. आपल्या हातामध्ये अमाऊंट किती आली आहे, 70 म्हणजे किती आहे, 56,000. बरोबर आहे. आणि आपल्याला काढायचं सकलीकरण म्हणजे 100% काढायचंय. मग आपल्याला 100ला किती, अशा याने आपण काय करत असतो, कॅल्क्युलेशन. मग यांचं काय होतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेड बाय 70. म्हणून 56,000 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 70 म्हणजेच हे अमाऊंट किती आली, 80,000. याचं सकलीकरण जेव्हा केलं जातं तेव्हा आपल्याला हे किती दिसतंय, 80,000. पुढे बघा विनिंग फ्रॉम हॉर्स रेस. विनिंग फ्रॉम हॉर्स रेस याचं पण सकलीकरण करायचं आहे. हे पण तशाच प्रकारे 70चं जसं आपण कॅल्क्युलेट केलं आहे तसंच. अमाऊंट दिली आहे 28,000 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 70. अमाऊंट किती येते, याचं सकल उत्पन्न किती येतं आपल्याला याच्यापासून मिळालेलं, 40,000. नंतर बघा काय दिलेलं आहे, इंटरेस्ट ऑन टॅक्स फ्री डिबेंचर्स ऑफ म्हैसूर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड. आता आपण इथे घेऊन इंटरेस्ट ऑन टॅक्स फ्री डिबेंचर्स. गव्हर्नमेंटचे का नाही, म्हणून आपल्याला जर गव्हर्नमेंटचं असतं तर काय पूर्णच्या पूर्ण अमाऊंट जी असते आपली ती आपण काय समजलेलं असतो, टॅक्स फ्री आहे. म्हणजे त्याच्यात पुन्हा आपल्याला क्रॉसिंग अप वगैरे करायची गरज नसते. पण ही कुठल्या याची आहे, ही लिमिटेड कंपनीची आहे जी की गव्हर्नमेंट कंपनी नाही आहे. अमाऊंट किती दिलेली आहे, 7,200. भले ते आपल्याला म्हणते टॅक्स फ्री आहे पण ती टॅक्स फ्री असत नाही. जेव्हा तुमच्या हातात ती दिल्या जाते तेव्हाच त्याच्यातला टॅक्स जो आहे तो काढून घेतलेला असतो. म्हणून आता याचं सकलीकरण जसं बाकीच्या सिक्युरिटीजसाठी आपला किती पर्सेंट काढला जातो टॅक्स, 10%. म्हणून आपल्याला इथे 90ने डिवाइड करायचे. त्याची अमाऊंट किती आलेली आहे, 8,000. इथे आपण अमाऊंट किती लिहू, मग सकल उत्पन्न किती मिळालेले आपल्याला टॅक्स फ्री डिबेंचर्स पासून, 8,000. पुढे बघूया इंटरेस्ट ऑन टॅक्स फ्री बॉन्ड्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इंटरेस्ट ऑन टॅक्स फ्री बॉन्ड्स ऑफ, आता हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहे. आता टॅक्स फ्री म्हटलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जेव्हा टॅक्स फ्री म्हणते तेव्हा ते खरोखरीच टॅक्स फ्री असतं, ज्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागत नसतो आणि म्हणूनच हे काय आहे, एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स आहे. पुढे बघा डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी. म्हणून आता इथं आपण शेवटलं काय लिहितो इथे, डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी. मी आताच तुम्हाला सांगितलं इंडियन कंपनी असती तर त्याचं ते एक्झाम्प्ट राहिलं असतं. पण ही कोणची कंपनी, फॉरेन कंपनी, आणि म्हणून त्याच्यापासून जेवढं पण आपल्याला उत्पन्न आलेलं आहे ते पूर्णपणे टॅक्सेबल आहे. किती दिलेले अमाऊंट, 8,000. म्हणून आपण इथे अमाऊंट किती लिहिलेली आहे, 8,000. चला आता या सगळ्याची टोटल करून घेऊया आपण. टोटल किती आली आहे, 2,01,000.
याला आपण काय म्हणतोय, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आता त्याच्यातले डिडक्शन्स काय, काही दिलेलेच नाहीत आपल्याला. म्हटलंय का कलेक्शन चार्जेस एवढे लागलेले आहेत, नाही म्हटलेले. मग आपणहून द्यायचे का कलेक्शन चार्जेस, नाही द्यायचे. आपणहून आपल्याला कुठले अजून डिडक्शन्स द्यायचे आहेत का, नाही द्यायचे. म्हणून इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस जे आहे ते आपलं किती आले, 2,01,000. ठीक आहे, आलंय लक्षामध्ये. चल ओके, आता आपण पुढचं प्रॉब्लेम सुरू करायचं. हे मिटवून घेऊया आपण आणि लगेचच आपण दुसरं प्रॉब्लेम आपलं लिहायला सुरू करू. प्रॉब्लेम नंबर आता तुम्ही काढून घ्या तुमचं 10. ठीक आहे, हे प्रॉब्लेम नंबर 9 झालेलं होतं. 10 काढा. तोपर्यंत मी हे आपली तयारी करून घेते. आपल्याला काय काय लिहायचं आहे ते. पुन्हा कॉम्प्युटेशन आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसच म्हटलेले आहे की अजून काही म्हटलेले आहे त्यांनी, ते आपण पाहू त्याच्यामध्ये. कारण एका वेळेला आपल्याला त्यांनी फक्त सांगितलं होतं की इन्कम फ्रॉम सिक्युरिटीज काढा. मग तेव्हा आपण फॅमिली पेन्शन घेतलेलं नव्हतं. आठवतंय? नसेल आठवत तर पहिलेचे व्हिडिओ पहा, त्याच्यातनं पुन्हा लक्षात येईल तुम्हाला काय काय करायचं आणि काय काय नाही. चला, प्रॉब्लेम नंबर 10 इथे लिहून ठेवते. काय दिलंय वाचूयात आपण. त्यांनी दिले, फॉलोइंग आर द पर्टिक्युलर्स ऑफ इन्कम ऑफ श्रीमती किरण. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन गव्हर्नमेंट सेक्युरिटीज किती दिलंय, 9,000. गव्हर्नमेंट सेक्युरिटीज आहे 9,000, त्याला मिळालेला इंटरेस्ट आहे तो पूर्णपणे टॅक्सेबल आहे. पुढे डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम अ फॉरेन कंपनी, पुन्हा फॉरेन कंपनीचंच डिव्हिडंड आहे 8,000 पूर्णपणे. त्याच्यावरती काय आपण तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये घेणार. अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम विनिंग ऑफ लॉटरी, रिसिव्ड म्हटलेलं आहे. रिसिव्ड म्हटलं म्हणजेच आपल्याला तो नेट मिळालेला आहे, आपल्याला त्याचं सकलीकरण करावं लागणार आहे. नंतर अमाऊंट रिसिव्ड विनिंग फ्रॉम वेजर, वेजर किती दिलं आहे 25,000. आता विनिंग फ्रॉम वेजर जे आहे त्याच्यामध्ये काही ग्रॉसिंग अप वगैरे नसतं, ते आपल्याला पूर्णपणे तेवढंच्या तेवढं उत्पन्न लिहावं लागतं. नंतर इन्कम फ्रॉम लेटिंग ऑन हायर द प्रायव्हेट कार, लेटिंग ऑन द हायर ऑफ कार इज नॉट द बिझनेस ऑफ श्रीमती किरण. हा तिचा बिझनेस नाही. तिची स्वतःची जी कार आहे ती तिने भाड्याने दिलेली आहे. बिझनेस जर असता तर इन्कम फ्रॉम बिझनेस